₹1,00,000 कमवून राहिला पण ते सर्व्हिस वरून आला तरी ते आई हे नाही विचारत बाळा माझ्यासाठी किती रुपये आणले, किती पैसे आणले, किती साड्या आणल्या. ते एकच विचारत माझा नातू कुठे आहे. आई विचारत माझा नातू कुठे आहे रे, त्याला नाही आणलं का. जेव्हा एका आजीपासून एक नातू तुटले जाते ते एक परिवार तुटले जाते. त्या मनाच्या वेदना तिला माहित असते, आणि तिच्या रक्तातून बनलेलं असते. म्हणून कोणी मुलांनी हे कधीच करू नका की आपल्या आईपासून आपले लेकरं तोडू नका. तुम्ही तुमच्या बायकाईकडून जरूर तुटले तर तुमची झालेली पैदाशी तर त्यांच्यापासून दूर करू नका. याच्यात महापाप आहे, काय महापाप. आणि लोक ऐकायला तयार नसतात काही गोष्टी. अरे आई म्हणजे काय, आई म्हणजे जीवनाचा कागद आहे कोरा, आणि त्या कोऱ्या कागदावर तुम्ही तिचं अक्षर भरा. काय करा, आई म्हणजे कोरा कागद, आणि त्या आईच्या कोऱ्या कागदावर तुमचं एक आयुष्याचं खेळ म्हणून एक तो कोरा कागद भरा. त्या कोऱ्या कागदाला पूर्ण करा, म्हणजे आई कळेल तुम्हाला, आईच्या रूपातल्या वेदना कळेल तुम्हाला, आईचा देह कळेल तुम्हाला, आईचं प्रेम कळेल तुम्हाला, आणि आई कळेल तुम्हाला. जोपर्यंत बाप बाप असतो, जेव्हा मुलगा बाप होतो ना त्याला ते बाळाची वेदना कळतात काय असतात म्हणून सर्व करा. आई वडिलांना ठीक आहे ना, 2 शब्द बोलू शकता तुम्ही. एवढे काही ऋषी मुनी कोणी फायदा नाही झाले की ते शांत स्वभावाचे राहते होते ना. कधी लगेच तुम्ही सावरा, लगेच तिला कोणाजवळ जा, लगेच तिला प्रेम द्या, बोला तिच्यासोबत. जीवनात का आहे का नाही त्याला नाही, काही घेऊन आलेलो नाही, काही घेऊन जाणार नाही. 2 शब्दाचं प्रेम आहे. मातृत्वाचं एक भाग्य आहे, आणि मातृत्वाचा एक स्वभाव आहे प्रेम. मातृत्वासाठी काही करू शकत नाही आपण. 9 महिने 9 दिवस पोटी वागवलं तिनं, झिजली, आपलं सौंदर्य खोवलं, त्याचा हिशोब देऊ शकत नाही. तुमची मालिश करू 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 मनगटे मजबूत बनवले, त्याची तुम्ही तिला कोणतीही गोष्ट देऊ शकत नाही. बोट धरून चालवणं शिकवलं, त्याचं कर्ज तुम्ही देऊ शकत नाही. तुम्हाला घासानं घास तिनं मुखी घातला, त्याचं कर्ज तुम्ही देऊ शकत नाही. तिनं बोबडे बोल तुम्हाला शिकवले, त्याचं कर्ज तुम्ही देऊ शकत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला आयुष्य सुखानं उभं केलं, त्याचं कर्ज तुम्ही मिटवू शकत नाही. आणि रात्रभर तुमच्या वेदना असल्याच्या नंतर ती जागली, त्याचं तुम्ही कर्ज चुकवू शकत नाही. तर ती आई आहे. अशा शब्दाने तुमचा एक कोरा कागद तयार करा. आई म्हणजे काय असते, आई एक जीवनाचे ध्येय असते, आई एक जीवनाचा कोरा कागद असते. आई सारखं दैव कुठेच नाही. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई सारखं दैव दुसरं नाही कुणी. ती आई आहे. जेव्हा आई होती ना, तिला आईच्या वेदना कळतात, आणि जेव्हा वेदना कळतात ना, ज्या टाइमला आपलं पोरगा आपल्याला जबान उचलून बोलते ना, तेव्हा 9 महिने 9 दिवस आणि जेव्हा बाळ बाहेर येते तेवढ्या वेदना तिला होत नाही. त्याच्यापेक्षा जास्त वेदना तिथे शब्दाच्या सहन करते. पोरं तर नाही तिथं मला सांगायला, तर सहज तुम्हाला एक उद्देश सांगून राहिलो मी. कारण इथं ऐकणारे तरुण मंडळी पाहिजे. ते तुमचे सगळे झालेले गवऱ्या, थापल्या, सुकल्या, वाळल्या. आईचं ध्येयच कोणाला माहित नाही, पता नाही. आई म्हणजे गुलाबाचं फूल आहे, आणि ती फुल बाळ झाल्याच्या नंतर आपला परिवार उभा करण्यासाठी पूर्ण कोमिजून जाते ते फुल, आणि त्याला चुरा होते. चुरा होणे फुलाचा म्हणजे त्याचा अर्थ आहे तिचं आयुष्य चुरा होऊन जाते, आणि ते आयुष्य झिजून जाते. ती घरी गेली, बाळ झालं, मोठी झाली, आई वडिलांचा धाक, आई वडिलांचा धाक कमी झाला, भावाचा धाक कमी झाला, लग्न केलं, नवऱ्याचा धाक नादान झाला, सासू सासऱ्याचा धाक झाला, देरा जाऊचा धाक झाला, नंतर मुलांचा धाक. ती आई जीवनच जगली नाही. आई नाही, ती जीवनच जगली नाही. ती निस्वार्थपणे जीवन तुमच्या आयुष्यासाठी जगली. ती आई.